चंद्रपुर महानगर पालिका की आगामी चुनावी तैयारी को लेकर स्थानीय राजनीतिक हलकों में हलचल तेज हो गई है। स्थानिक स्वराज्य संस्थाओं के प्रभारी पद पर रहे नेता बावनकुळे ने हाल ही में चंद्रपुर में आयोजित बैठक में सभी प्रमुख नेताओं और उम्मीदवारों के साथ रणनीतिक दिशा निर्देश साझा किए। बैठक में भाजपा और शिवसेना महायुति के उम्मीदवारों के लिए चुनावी रणनीति, रोड शो और आगामी विकास एजेंडा पर चर्चा हुई। बैठक में बावनकुळे ने बताया है कि चंद्रपुर महानगर पालिका में भाजपा और शिवसेना महायुति 51% मतदान और 2/3 बहुमत के लक्ष्य के साथ चुनाव लड़ेगी। उन्होंने स्पष्ट किया कि उम्मीदवारों में हाल ही में किए गए बदलाव पूरी तरह से रणनीतिक और पारदर्शी है। बदलाव किए गए उम्मीदवारों से बावनकुळे ने व्यक्तिगत तौर पर मुलाकात की और उन्हें भविष्य में सम्मान देने का आश्वासन दिया। माझ्याकडे साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे। महानगरपालिकेच्या प्रामुख्याने मराठवाडा विदर्भाच्या 9 महानगरपालिकेमध्ये समन्वयक रूपाने मी आहे। आज चंद्रपूरच्या बैठकीमध्ये आमचे सर्वच नेते उपस्थित होते। माननीय सुधीर मुनगंटीवारजी, माननीय जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे चेनुभाऊ संचेतीजी, मदन येरावारजी, अशोकराव नेतेजी, आम्ही सर्वच बसलो होतो। एकंदरीत नगरसेवकाची जे उमेदवार आहे त्या उमेदवाराची बैठक घेतली। भाजपा शिवसेनेचा समन्वय कसा राहावा, उद्याच्या माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या रॅलीची तयारी, सोबतच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याकरता शांतपणे त्या ठिकाणी कशी निवडणूक लढावी या पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केली। सर्वांनीच उमेदवाराला मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं 1-1.5 तासाच्या उमेदवाराच्या चर्चेमध्ये मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतात जिंकू। आमचे सर्व नेते एकसंघपणे आणि आमचे सर्व उमेदवार आणि भाजपा शिवसेना महायुती ही चांगल्या पद्धतीने लढेल आणि उद्याचा माननीय देवेंद्रजींचा जो रोड शो आहे त्या रोड शोच्या माध्यमातून चंद्रपूरचं संपूर्ण जनमत ढवळून निघेल। उन्होंने कहा कि पार्टी में किसी प्रकार का मनभेद या मतभेद नहीं है। सभी नेता एकजुट होकर चंद्रपुर के विकास और 2029 तक शहर के सभी मूलभूत समस्याओं के समाधान पर काम करेंगे। चर्चा असा आहे की जे उमेदवार बदलण्यात आले त्या उमेदवाराशी मी भेटलो आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली आहे। योग्य पद्धतीने त्याही लोकांना पुढच्या काळामध्ये सन्मान दिला जाईल असं माझं सर्वांशी बोलणं झालं आहे। आता पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्या ठिकाणी आपसामध्ये मनभेद नाही। आम्ही सर्वांनी मनभेद सोडून विकसित चंद्रपूर, 16,000 परिवारांना पट्टे वाटपाची योजना, 16,000 परिवारांना त्या ठिकाणी त्यांचे प्रॉपर्टी कार्ड देणे हे सुद्धा, आणि चंद्रपूरचे जे काही प्रश्न आले ते पुढच्या 2029 पर्यंत सर्व प्रश्न सोडवू असं आम्ही या ठिकाणी समन्वय केला आहे आणि सर्व उमेदवार आता समजले हैं। महानगर अध्यक्ष पद में हुए बदलाव के बारे में उन्होंने बताया कि कुछ गलतफहमियों को दूर किया गया है और अध्यक्ष पद से संबंधित कार्रवाई पूरी तरह से निष्पक्ष तरीके से की गई है। साथ ही उन्होंने संजय राउत द्वारा बिन विरोध चुने गए उम्मीदवारों पर लगाए गए आरोपों का खंडन करते हुए कहा कि ये पूरी तरह निगेटिव एंगल था। सभी उम्मीदवार विकास के एजेंडा पर बिन विरोध चुने गए हैं और पार्टी चुनावी मोर्चे पर पूरी तरह तैयार है। जो माणूस निगेटिव्ह मानसिकतेमध्ये आहे, संजय राऊत हे निगेटिव्ह मानसिकतेचे आहे, कुठल्याही विषयाला ते निगेटिव्ह जनतेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात। 3 वाजताच्या पूर्वी सभागृहाच्या आतमध्ये आल्यानंतर 4 वाजता किंवा 5 वाजेपर्यंत एकदा प्रिमायसेसच्या एंट्री झाली पाहिजे। त्यांच्या समोर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांची एंट्री झाली 3-4, मग थोडे कारवाईला थोडा उशीर लागला तरी आपण त्या ठिकाणी त्यांचं मान्य करतो। निवडणुकीच्या मतदाराचं बघा तुम्ही, त्या प्रिमायसेस मध्ये जो काही वेळा त्या वेळेत आतमध्ये जेवढे आले तेवढा 7 वाजू की 8 वाजू मतदान करतायत, तशीच परिस्थिती आहे। आणि त्यामुळं भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार याकरता अनपोज झाले, तिथल्या जनतेने तिथल्या अपोजिशननी त्या भागाच्या विकासाकरता सरकार जे आहे ते देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे त्या भागाचा विकास करू शकते या अजेंड्यावर विड्रॉ झाले आहे, विकासाच्या अजेंड्यावर विड्रॉ झाले आहे। कोणीही कोणाला जबरदस्ती या देशामध्ये करू शकत नाही, महाराष्ट्र करू शकत नाही, महाराष्ट्र तर बिलकुल होत नाही, कोणावर आपण जबरदस्ती करू शकत नाही, छोट्याशा मुलावर नाही करू शकत। त्यामुळं फेअर पद्धतीने चांगल्या पद्धतीने
हे अनुभव झालेले आहेत आणि जनतेने विकासाकरता आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. देवेंद्रजींनी विकसित चंद्रपूरचाही संकल्प केला आहे. पुढच्या काळात महानगरपालिका निवडून आल्यावर मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे सुधीर भाऊ जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे सर्व नेते जो चंद्रपूरच्या विकासाचा प्लॅन आम्ही तयार केला, जो आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, त्या प्लॅनवर आम्ही काम करू आणि निश्चितपणे चांगली महानगरपालिका या ठिकाणी येईल. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.